नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पाटील आपल्या सगळ्यांचं द स्टिचिंग ट्युटोरियलमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण बोटनेक ब्लाउजची ड्राफ्टिंग करणार आहे. बोटनेक ब्लाउज म्हणजे जेव्हा आपला नेक हा खूप छोटा असते आणि शोल्डर हे आपण आपल्या आवडीनुसार ठेवू शकतो. पॅटनेक ब्लाउज आणि बोटनेक ब्लाउज हे दोन्ही ब्लाउज वेगळे आहेत. त्याची ड्राफ्टिंग सुद्धा वेगळ्या पद्धतीने केली जाते. पॅटनेक म्हणजे आपलं फुल शोल्डर राहते आणि बोटनेक ब्लाउज म्हणजे आपलं शोल्डर आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो. 2 इंच, 3 इंच, 3.5 इंच. 3.5 इंचाच्या वर जर आपलं शोल्डर असेल तर आपण ते पॅटनेक मध्ये जाते. ठीक आहे. तर बघा, आता आपण बोटनेक ब्लाउज जेव्हा शिवतो तेव्हा आपल्याला शोल्डर किती घ्यायचं, आर्महोल किती घ्यायचा याचे प्रॉब्लेम्स येतात. त्याचबरोबर आपण जेव्हा बोटनेक शिवतो तर आपल्या समोरच्या बाजूने जे नेक असते तो लूज होते. होतं की नाही? तुम्ही भरपूर जर बघितलं असेल बोटनेक ब्लाउज लूज होते. तो प्रॉपर आपल्या बॉडीला फिट बसत नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला इथे सांगणार आहे. त्याचबरोबर आता जर तुम्हाला बॅक साईडला सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये सुरू आहे की बोटनेक आणि बॅक साईडला डिझाइन. तर तेही तुम्ही करू शकता. मी तुम्हाला बेसिक पूर्ण ड्राफ्टिंग सांगणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला डिझाइन तिथे क्रिएट करायची असेल तर तुम्ही करू शकता. मी जसं जसं ड्राफ्टिंग करत जाणार तसं तुम्हाला चार्ट पण एक्सप्लेन करणार आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. जेव्हा तुम्हाला बोटनेक शिवायचं तर तुम्हाला हे चार्ट उपयोगी येईल. तर चला, मी सगळ्यात पहिले तुम्हाला मेजरमेंट सांगते. ड्राफ्टिंगला सुरुवात करू. त्याच्या पहिले आपण मेजरमेंट बघून घेऊ. फ्रंटची लेंथ आहे 15.5 इंच, बॅकची लेंथ आपली 14 इंच, चेक राऊंड आहे 13 इंच, अप्पर चेस्ट आहे 35 इंच, चेस्ट आहे 35 इंच, वेस्ट आहे 27 इंच, शोल्डर टू एपेक्स आहे 10 इंच, एपेक्स टू एपेक्स आहे 7.5 इंच, शोल्डर टू लोअर चेस्ट आहे 13.5 इंच, आपलं रेडी शोल्डर 2 इंच आहे. बघा, इथं आपण आपल्या आवडीनुसार रेडी शोल्डर ठेवलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार रेडी शोल्डर ठेवू शकता. फ्रंटचा जो नेक आहे 3 इंचाचा, हा जो आपला राऊंड नेक आहे तो 3 इंचाचा ठेवलेला आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला खाली जर डिझाईन ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता, नाही तर नाही ठेवली तरी चालेल. तुम्ही इतका राऊंड केला तरी चालेल. पण मी इथे खाली असा एक डिझाईन देत आहे. ती डिझाईन आपल्या या नेक राऊंड जो आपण घेत आहे त्याच्यापासून खाली 3 इंचावर ठेवलेली आहे. तुम्ही 2 इंच सुद्धा ठेवू शकता. बॅकचा जो नेक आहे तो आपण ड्राफ्टिंग करताना मी तुम्हाला क्लिअर करणार आहे कशा पद्धतीने करायचा. तर आपण ड्राफ्टिंगला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण नेहमी बॅक पार्टची ड्राफ्टिंग करतो, त्यानंतर आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करतो. ड्राफ्टिंग करता इथे लिहून घेऊ. बॅक पार्ट, लाईन ड्रॉ करून घेऊ इथे. आपण लेंथची मार्किंग करणार आहोत. तर फ्रंटची जी लेंथ आहे ती आहे 15.5 इंच. तर आपण याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 16.5 इंचावर मार्किंग करायची आहे आणि इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. जरी बॅक पार्टची ड्राफ्टिंग करत आहे तरी सुद्धा आपल्याला इथं फ्रंटची मार्किंग करायची आहे. ते का बरं करायची आहे, जसं जसं मी ड्राफ्टिंग होईल त्यानुसार तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. फ्रंट मार्किंग आहे आपली शोल्डरची. शोल्डर आहे आपलं 15 इंच. 15ची आपल्याला हाफ करायची आहे तर 7.5 इंच. इथून आपल्याला 7.5 इंचावर मार्किंग करायची आहे. आपल्याला डाऊनची मार्किंग करायची आहे. ठीक आहे. तर पॅकनेक शोल्डर डाऊन फॉर्म्युला. पॅकनेक ब्लाउजची ड्राफ्टिंग करत आहे तरी सुद्धा इथे आपण पॅकनेक ब्लाउजचा फॉर्म्युला यूज करताय. आपल्याला इथे पॅकनेक नुसारच करायचं आहे. जसं जसं मी चेंजेस सांगणार तुम्हाला बोटनेकचे त्यानुसार तुम्ही चेंजेस करा. ठीक आहे. कन्फ्युजन होऊ नका की बोटनेक सांगितलं आणि पॅकनेकची आपण प्रोसेस करताय. बिलकुल कन्फ्युज होऊ नका. मी तुम्हाला बिलकुल स्टेप बाय स्टेप व्यवस्थित क्लिअर करणारच आहे. ठीक आहे. पॅकनेक शोल्डर डाऊन फॉर्म्युला आहे. तुमचं जेही फुल शोल्डर आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. इथं आपलं फुल शोल्डर आहे 15 इंच, तर त्या आपल्याला डाऊन किती जायचं आहे 1.5 इंच. ठीक आहे. तुम्हाला तुमच्या साईज नुसार इथे डाऊन जायचं आहे. 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे. आता आपल्याला गळा रुंदीची मार्किंग करायची. तर गळा रुंदीचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. गळा रुंदी, गळा रुंदीचा फॉर्म्युला सांगताय. नेक नेक राऊंड डिवायडेड करायचं आपल्याला 4 ने आणि मायनस करायचं आपल्याला हाफ इंच. हा आपला रुंदीचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर नेक राऊंड किती आहे आपलं 13 इंच. आता त्याला आपल्याला काय करायचं आहे 4 ने भागायचं आहे. 13 डिवायडेड 4 किती आलं 3.25. 3.25 ला आता आपल्याला मायनस करायचं आहे हाफ इंच. मायनस हाफ इंच किती आलं 2.75. तर गळा रुंदी आपल्याला किती मिळाली 2.75 वर मार्किंग करायची आहे.
त्या साईडने आपल्याला 2.75 वर मार्किंग करू. या दोन्ही मार्किंगला आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. आता आपल्याला आर्महोलची मार्किंग करायची आहे. तर आर्महोलचा फॉर्म्युला आहे चेस्ट डिवायडेड 6 प्लस 1 इंच. ठीक आहे, तर हे 35 इंच, त्याला डिवाइड करू आपण 6 ने. आन्सर किती आला? 5.83. आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच काय करायचं आहे? प्लस करायचं आहे. तर 6.83. तर आपल्याला 6.83 वर इथे मार्किंग करायची आहे. आता 6.83 म्हणजे आपल्याला 7 इंचावर एक लाईन कमी. ठीक आहे, तर आपल्याला मार्किंग करायची आहे 7 इंचावर एक लाईन कमी. इथे आपण मार्किंग करून घेऊ. ही मिळाली आपल्याला. याला आपल्याला चेस्टची मार्किंग करायची आहे. आता बॅक पार्ट मध्ये आपल्याला लुजिंग ऍड करायची आहे. आपण बोटनेक ब्लाउज शिवत आहे, त्याच्यामुळे आपला बॅक पार्ट हा पूर्ण पॅक असते, त्यामुळे आपल्याला इथं लुजिंग ऍड करावी लागते. तर लुजिंग किती ऍड करायची? जर तुमचं स्लीवलेस ब्लाउज असेल तर तुम्ही इथे 2.5 इंच लुजिंग ऍड करू शकता, किंवा जर तुम्हाला स्लीव अटॅच करायचे असेल तर तुम्ही 3 इंच सुद्धा इथे लुजिंग ऍड करू शकता. ठीक आहे, तर इथे मी 2.5 इंच प्लस करत आहे. तर चेस्ट आहे आपली 35 इंच, त्याच्यामध्ये आपण 2.5 इंच लुजिंग ऍड करत आहे, तर किती आलं? 37.5 इंच. आपल्याला काय करायचं? भागाचा आहे 4 ने. 9.37. 9.37 म्हणजे 9 इंचावर 2 लाईन. या 2 लाईन आपल्याला घ्यायच्या आणि इथे आपल्याला मार्किंग करायची आहे. आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन. त्यानंतर आपण कमर घेरची मार्किंग करणार आहे. कमर आहे आपली 27 इंच, त्याचा चौथा भाग त्याला 6.75. तर इथे मेजरिंग टेप ठेवायचं आणि 6.75 वर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन. आपण आर्महोलची मार्किंग कंप्लीट करून घेऊ. आता जे डाऊन झालेलं आहे आपलं, तिथे मेजरिंग टेप ठेवायचा आहे आणि चेस्ट लाईन पर्यंत त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे आणि सेंटरवर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. चेक करायचं आपलं शोल्डर किती आहे? 7.5 इंच. तिथून आपल्याला इथे हाफ इंच मायनस करायचं आहे, म्हणजे आपल्याला इथे किती इंचावर करावं लागेल? 7 इंचावर. सेम चेस्ट लाईन वर सुद्धा आपल्याला 7 इंचावर मार्किंग करायचं. जेही आपलं शोल्डर किती आहे? 7.5 इंच, त्याच्यातून आपण हाफ इंच मायनस केले आणि इथे सुद्धा आपण हाफ इंच मायनस केलेला आहे. त्या दोन्ही लाईनला आपल्याला इथे स्ट्रेट जॉईन करून घ्यायचं आहे आणि इथे थोडंसं क्रॉस मध्ये. ठीक आहे, इकडं क्लिअर आहे. बॅक पार्ट मध्ये आपल्याला 1 इंच क्रॉस जायचा आहे. या तिन्ही मार्किंगला आता लक्षात ठेवून इथे आपल्याला आर्महोलचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. एकदम प्रॉपर असा शेप आलेला आहे आपला. आपण बोटनेक ब्लाउज शिवतो तेव्हा आपला बोटनेक बघा हा एकदम प्रॉपर आपल्या बॉडीला फिट बसत नाही, तर गळा आपला थोडासा समोरून असा लूज होते. तर तो लूज नाही व्हावा, आपल्या बॉडीला एकदम प्रॉपर बसण्यासाठी काय करायचं आहे? इथून आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे. हे आता शोल्डर मायनस कसं करायचं? तर आपल्याला शोल्डर मायनस हे आपल्याला रेडी शोल्डर नुसार करायचं. तुमचं रेडी शोल्डर किती आहे? जर पॅक नेक असेल तर आपल्याला काही मायनस करण्याची गरज नाही, पण इथे आपला रेडी शोल्डर आपण आवडीनुसार घेत आहे. तर गळा आपला जसा शोल्डर कमी होईल, तर इथे गळ्यामध्ये काय होणार? जबर शेप घेऊ, इथे लूज येणार. तर तो लूज होऊ नये म्हणून आपल्याला पहिलेच इथं मायनस करायचा आहे. तर बघा हा चार्ट आहे आपला बोट नेक शोल्डर मायनस चार्ट, किंवा बोट नेक सुद्धा आपण म्हणतो. रेडी शोल्डर नुसार आपल्याला हा चार्ट यूज करायचा आहे. तुमचं रेडी शोल्डर हाफ इंच किंवा 2 इंचच्या मधात असेल तर तुम्हाला इथे पाऊण इंच काय करायचंय? मायनस करायचं आहे. 2.25 ते 3 इंच जर तुमचं रेडी शोल्डर असेल तर तुम्हाला हाफ इंच मायनस करायचं आहे. 3.25 ते 3.5 इंच असेल तर तुम्हाला इथे पाव इंच काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. तर आपलं रेडी शोल्डर किती होतं? 2 इंच, हो की नाही? तर आपल्याला तिथं मायनस किती करायचं आहे? पाऊण इंच. तुम्ही तुमचं जेही रेडी शोल्डर आहे त्यानुसार तुम्हाला इथे मायनस करायचं. तर मायनस कसं करायचं सांगते. लाईन आहे, इथे मेजरिंग टेप ठेवायचा आहे, इथून पाऊण इंचावर अशी मार्किंग करायची आहे. या मार्किंगला आपल्याला आर्महोल मध्ये इथे जॉईन करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे जॉईन करायचं आहे. इथे बघा थोडंसं आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला असं
सरळ जॉईन करून घ्यायचं. इथे थोडा पॉइंट बनत आहे तर ते मी मायनस करते. पॉइंट नाही बनू द्यायचे आपल्याला इथे. ठीक आहे, तर हे आपलं काय होणार, मायनस होणार. तर तुम्हाला सगळ्यांना समजलं. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. आता हे जे मायनस शोल्डर आहे तिथे आपल्याला मेजरिंग टेप ठेवायचा आहे गळा रुंदीपर्यंत, आणि त्याचं आपल्याला सेंटर घ्यायचं आहे आणि सेंटरवर इथे आपल्याला मार्किंग करायची आहे. ठीक आहे, इथून आपल्याला 1.5 इंच डाऊन जायचं आहे. तुम्ही 1.5 इंचही जाऊ शकता किंवा तुम्ही इथून 1.25 इतकं सुद्धा मार्किंग करू शकता. मला जेवढा नेकचा डीप हवाय तेवढा. खूप जास्त खाली जाऊ नका, तेवढा सगळं सुंदर लुक येणार नाही. तुम्ही इथे खाली कुठलाही पॅटर्न तयार करू शकता. 1.5 इंचावर मी इथे मार्किंग केली आणि इथे एक स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर आता आपल्याला रेडी शोल्डरची मार्किंग करायची. रेडी शोल्डर किती आहे, 2 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. शिलाई मार्जिन आपली ह्याच्यामध्ये ऍड आहे. क्रॉस जी लाईन आहे तिथे मेजरिंग टेप ठेवायचं आणि 3 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. ठीक आहे, या मार्किंगला लक्षात ठेवून इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता इथे लक्षात ठेवा, इथे बघा, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण बघा. कारण की जेव्हा मी पॉईंट सांगणार तुम्ही व्हिडिओ स्किप करणार तर ते तुम्हाला पॉईंट समजणार नाही. आता हे जे पॉइंट आहे आपला क्रॉसचा, हे तर आपलं मायनस होणार आहे. हे जे पॉइंट आहे इथून आपल्याला खाली 1/2 इंच खाली इथे मार्किंग करायची आहे. 1/2 इंच मार्किंग केली. आता हे आपण का बरं केलं तुम्हाला मी सांगते. पहिले आपण नेकचा शेप ड्रॉ करून घेऊ. या मार्किंगला लक्षात ठेवूनच आपल्याला इथे शेप ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, आपल्याला इथे प्रॉपर असा शेप ड्रॉ करायचा आहे. आता मी इथे खाली का बरं मार्किंग केली बघा. जेव्हा तुम्ही शोल्डर इथे जॉईन करता, 1/2 इंच इथून तुम्ही शोल्डर जॉईन करता बघा, बरोबर 1/2 इंच आहे ना. काय करता तुम्ही, इथून शोल्डर जॉईन करता, हो की नाही. पण जेव्हा तुम्ही इथून जर मार्किंग केली, हा इथून असा जर राऊंड दिला तर इथे एक्स्ट्रा येते बघा. इथे जर तुम्ही असं मार्किंग केली तर इथे अजून एक्स्ट्रा आलं. मग जेव्हा आपण शोल्डर जॉईन करत असतो तेव्हा मागे पुढे होते, आणि तुम्ही ह्या साईडनी मग काय करता, इथून तर शोल्डर जॉईन करून घेता आणि ह्या साईडनी काय करता, एक्स्ट्रा कपडा आला त्याला कट करून घेता. तिथे तुमची प्रॉब्लेम येते. ठीक आहे, आपलं शोल्डर काय होते, मग छोटे होते आणि मग तिथं टाईट येते. हे लक्षात ठेवा. इथे खूप महत्वाचं आहे, छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या आपल्याला याच्यामध्ये. आता इथून तुम्ही चेक, आपलं रेडी शोल्डर किती, 3 इंच. रेडी शोल्डर 2 इंच होतं आपलं, त्याच्यात आपण 1 इंच प्लस केलं तर 3 इंचावर मार्किंग. इथे इथून बघा, आपण चेक करून दाखवते मी तुम्हाला. आलं 3 इंच, बरोबर आहे की नाही. समजलं, इथपर्यंत समजलं. हे वरचं जे आपलं आहे ते सगळं आपलं मायनस होणार आहे. आपण जेव्हा पॅक नेक शिवतो तेव्हा इथे ह्या बाजूला आपलं जे शोल्डर आहे तिथून असं टोक तयार होते किंवा शोल्डर असं वरच्या बाजूला येते, तेव्हा काय करायचं आहे, इथून कंपल्सरी आहे, सगळ्यांसाठीच आहे हे. जरी तुमची साईज कोणती असली तरी इथून 1/2 इंच खाली काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. आणि या लाईनला आपल्याला या लाईनशी मॅच करायचं आहे. ठीक आहे, आता हे सगळं आपलं इथपर्यंत मायनस होणार आहे. बॅक पार्टची आपली ड्राफ्टिंग झालेली आहे. फक्त आपल्याला लेंथची मार्किंग आणि साइड पार्टची मार्किंग आपल्याला करायची आहे. तर आपण आता पहिले फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करून घेऊ, त्यानंतर हे सगळं आपण बाकीचं करूया. स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची इथे पहिले. शोल्डर आहे आपलं 15 इंच, त्याचं आपल्याला हाफ करायचं आहे. तर 7.5 इंच, 7.5 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. आपण साईज नुसार इथे डाऊन गेलो होतो, 1.5 इंच आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. तुम्हाला तुमच्या साईज नुसार डाऊन तुम्ही गेले होते त्यानुसार तुम्हाला डाऊनची मार्किंग करायची आहे. गळा रुंदी आपल्याला 2.75 मिळाली होती, तिथे मार्किंग करून घेऊ. ठीक आहे, इथे सेम आपल्याला थोडंसं फ्रंट पार्ट सारखंच करायचं आहे इथे, आणि इथे क्रॉस मध्ये आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आर्मोलची मार्किंग करायची आहे. तर बघा, आर्मोलचा फॉर्म्युला काय, आपला चेस्ट डिवायडेड 6 प्लस 1 इंच. आपली चेस्ट किती आहे, 35 इंच, त्याला डिवाइड करायचं आपल्याला 6 ने, 5.83.
त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच काय करायचं आहे, प्लस करायचं आहे 6.83. आता 6.83 म्हणजे 7 इंचावर एक लाईन कमी. ठीक आहे, ती आपल्याला इथे मार्किंग करायची आहे आणि इथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करतो. चेस्ट मध्ये आपल्याला लुजिंग ऍड करायची असते, तो लुजिंग आपण 2.5 इंच इथं. बॅक पार्ट मध्ये पण आपण लुजिंग 2.5 इंच घेतली होती, आपण फ्रंट मध्ये पण आपण 2.5 इंचाचीच लुजिंग घेणार आहे. चेस्ट आपली 35 इंच प्लस करायचं आहे आपल्याला 2.5 इंच, 37.5 इंच त्याला डिवायडेड करायचं आपल्याला 4 नी 9.37. 9.37 म्हणजे 9 इंचावर 2 लाईन इथे मार्किंग करायची आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, मी सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटत आहे, प्लीज मला कमेंट करून सांगा. कारण की जेव्हा तुम्ही मला सांगणार की हो ताई या पद्धतीने आम्हाला समजत आहे, किंवा तुम्ही तुमच्या सांगण्याच्या पद्धतीत चेंज करा, तर मी त्याच्यावर नक्की काम करेन. तर प्लीज कमेंट करा की तुम्हाला थोडं फास्ट हवं आहे की एवढंच डिटेल मध्ये व्हिडिओज पाहिजे आहे, ते मला नक्की कमेंट करून सांगा. आपण आर्मोलची मार्किंग करूया फर्स्ट. इथून आपण डाऊन गेलाय, तिथून चेस्ट लाईन, त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. सेंटरवर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. इथे थोडस लक्ष देऊन बघा, आपलं शोल्डर किती आहे, 7.5 इंच. आता फ्रंट पार्ट बॅक पार्ट मध्ये आपण 1/2 इंच मायनस केलं होतं. आता सेंटर पासून आपल्याला काय करायचंय, 1 इंच मायनस करायचं. इथे किती आहे, 7.5 आहे, तर इथे 6.5 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. 1 इंच मायनस करायचं आहे. आणि जी चेस्ट लाईन आहे आपली, त्याच्यामध्ये आपल्याला 1/2 इंच मायनस करायचं आहे. शोल्डर किती आहे, 7.5 इंच, त्याच्यातून आपल्याला 1/2 इंच मायनस करायचं आहे. म्हणजे आपण इथे 7 इंचावर मार्किंग करताय. ठीक आहे, लक्षात आलं. इथे 1 इंच मायनस करायचं आहे आणि इथे आपल्याला 1/2 इंच मायनस करायचं आहे. जसं क्रॉस मध्ये जात आहे त्यानुसार आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता आपल्याला क्रॉसची मार्किंग करायची आहे. तर फ्रंट पार्ट मध्ये आपल्याला 1/2 इंच काय जायचंय, क्रॉस जायचा आहे आणि ते मार्किंग करायचे. आर्मोलचा शेप आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा. इथे पॉइंट बनत आहे, त्या पॉइंटला आपल्याला मायनस करायचं आहे. ठीक आहे, बघा इथे थोडासा पॉइंट बनते, तर ठेवलाय, एकदम प्रॉपर असा शेप आलेला आहे. ठीक आहे, आपल्याला शोल्डर मायनस करायचा आहे. तर रेडी शोल्डर किती आपलं 2 इंच, तर आपल्याला इथे मायनस किती करायचं आहे, 1/2 इंच. तुमचं रेडी शोल्डर जेही असेल त्यानुसार तुम्हाला इथे मायनस करायचं आहे. ते मेजरिंग टेप ठेवायचा आणि 1/2 इंचावर इथे मार्किंग करायची. आणि ही मार्किंग आपल्याला आर्मोल सोबत काय करायचं आहे, अटॅच करायची आहे. पॉइंट बनू द्यायचं नाही आहे, बिलकुल प्रॉपर असं आर्मोलचा आपल्याला इथे शेप द्यायचा आहे. ते जे आपला मायनस शोल्डर मिळाला आहे तिथे मेजरिंग टेप ठेवायचा आहे, गळा रुंदीपर्यंत. त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे, सेंटरवर आपल्याला मार्किंग करायची आहे. आता हे जे सेंटर आहे तिथून आपल्याला 3 मार्किंग करायची आहे. फर्स्ट आहे आपल्याला आपल्या नेक नेक डीपची मार्किंग करायची. तर नेक डीप किती आपलं 3 इंच, 3 इंचावर मार्किंग करायची आहे. त्यानंतर शोल्डर टू अपेक्स आहे, शोल्डर टू अपेक्स आहे 10 इंच, तर आपल्याला 1/2 इंच प्लस करून 10.5 इंचावर मार्किंग करायची आहे. फ्रंटची लेंथ आहे 15.5 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून मार्किंग करायची आहे. तर 16.5 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. तिन्ही मार्किंगला आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊ. शोल्डर किती आहे, 2 इंच, त्यात 1 इंच प्लस करून 3 इंचावर मार्किंग करायची आहे. इथे एक बॉक्स तयार करून घेऊ आणि इथे आपल्याला शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे, इथे राऊंड शेप आपला ड्रॉ करून झालेला आहे. ठीक आहे, राऊंड नेक आपला करून झाला आहे. आता खाली आपल्याला 3 इंचावर परत मार्किंग करायची. ठीक आहे, तिथून जे आपलं आहे तिथून 3 इंचावर मार्किंग करून एक पॅटर्न आहे, आपल्याला किती डीप पाहिजे हे बघायचं आहे इथे. आता मला हे नाही का 2 इंच, कुणाला 1 इंच, 2 इंच जर हवं असेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. तर मला तर मी ते 1 इंचच मला पाहिजे, जास्त मला डीप नको, तर मी ते 1 इंच घेत आहे. इथे 1 इंचावर असं ठेवायचं आहे आणि इथे मार्किंग करायची आहे. या मार्किंगला आपला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता,
खूप इथपर्यंत क्लिअर झालं. आता आपण अपेक्स टू अपेक्स आहे 7.5 इंच, त्याला डिवाइड करायचं आहे 2 नी, 3.75. तर इथून आपल्याला 3.75 वर मार्किंग करायची आहे. त्यातून आपल्याला हाफ इंच काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. मायनस हाफ इंच, 3.25. आपलं जेवढं अपेक्स आहे त्याचं, अपेक्स टू अपेक्स आहे त्याचा हाफ करायचा आहे. जेवढं येते त्याच्यातून आपल्याला इथे पण हाफ इंच काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. आता आपण कप अटॅच करत आहोत. आपण इथे डाट घेत आहोत 2.5 इंचाचा, मार्किंग केली. कमर घेर आहे आपली 27 इंच, त्याला डिवाइड करू 4 नी, की त्याला 6.75. आपण हा जो डाट घेतलेला 2.5 इंचाचा तो आपल्याला इथे प्लस करायचा आहे 9.25. इथे 9.25 वर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन. या दोन्ही मार्किंगला आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. याही मार्किंगला आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. इथून आपल्याला बघा हाफ इंच वर स्ट्रेट अशी एक मार्किंग करायची आहे आणि या मार्किंगला लक्षात ठेवून आपल्याला इथे क्रॉस मध्ये लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आता याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. बघा आता ही जी क्रॉस लाईन आहे त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे आणि सेंटरवर आपल्याला मार्किंग करायचं. बघा या पद्धतीने केल्याने आपल्याला प्रॉपर असा क्रिस कटचा शेप मिळेल. अपेक्स पॉइंट आणि सेंटर त्याचं सुद्धा आपल्याला सेंटर घ्यायचं आहे आणि इथे मार्किंग करायची आहे. सेंटर आणि कमर घेत याचं सुद्धा आपल्याला सेंटर घ्यायचं आहे आणि मार्किंग करायची आहे. ही जी फर्स्ट मार्किंग आहे आपली खालची, तिथून आपल्याला हाफ इंचावर मार्किंग करायची आहे. वरची मार्किंग आहे तिथून आपल्याला 1/2 इंचावर मार्किंग करायची आहे. हे आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. आता आपला फ्रेंच कटचा शेप ड्रॉ करायचा आहे. फ्रेंच कर्वनी पण करू शकता किंवा तुम्ही हाताने पण करू शकता. एक लाईन आतमध्ये जाऊन आपल्याला इथे फ्रेंच कर्व काय करायचं आहे, शेप ड्रॉ करायचा आहे. जे पॉइंट बनत आहे त्याला मायनस करायचं आहे. हे प्रॉपर असं आपल्याला इथे शेप मिळालेला आहे. ही लाईन आहे, आपण ही चेक करून घेऊ. 6 इंच. सेम ही लाईन पण आपल्याला 6 इंचावर इथे मार्क करायची आहे. 6 इंच मार्क केली. बघा इथं गॅप आपल्याला हाफ इंच मिळत आहे. तर सेम आपल्याला इथे पण हाफ इंचावर मार्किंग करायची आहे. चेस्ट लाईन आहे तिथून सुद्धा आपल्याला खालच्या बाजूला हाफ इंचावर मार्किंग करायची आहे. इथे जेवढा गॅप आहे त्याचा आपल्याला डबल जायचं आहे इथे आणि 1 इंचावर मार्किंग करायची आहे. या पद्धतीने खरंच ब्लाऊज शिवणं खूप परफेक्ट आणि एकदम सुंदर असा ब्लाऊज बसते. हे आपलं मायनस होते. आता आपल्याला आर्महोलची मार्किंग करायची आहे. तर आपण डाट किती घेतलं, 2.5 इंच. 2.5चे आपण हाफ करायचे आहे. 2.5चे आपल्याला हाफ करायचे किती ते 1.25. ती लाईन जशी जात आहे तसं आपल्याला मार्किंग करायची आहे. 1.25 चा आपल्याला हाफ करायचा आहे म्हणजे अर्ध करायचं आहे. किती आलं, हाफ इंचवर एक लाईन. या मार्किंग पासून हाफ इंचवर एक लाईन वर मार्किंग करायची आहे. ही मार्किंग आपल्याला अपेक्स पॉइंट पाशी जॉईन करायची आहे. आता या लाईन पासून आपल्याला हाफ हाफ इंच खाली अशी मार्किंग करायची आहे आणि इथूनच आपल्याला मेजरिंग टेप ठेवायचा आहे आणि जिथे आपलं 1.25 येते तिथे आपल्याला मार्किंग करायची आहे. म्हणजे आपण जेवढा डाट घेतला होता की नाही वरती आर्मोलचा, सेम तेवढा या लाईन या मार्किंगला लक्षात ठेवून आपल्याला इथे लाईन ड्रॉ करायची. ही लाईन थोडीशी वरती जाऊ द्यायची कारण की आपल्याला आर्मोलचा नवीन शेप चेक केली होती. सेम आपल्याला इथे पण लाईन चेक करायची आहे 5.5 इंच. इथे पण आपल्याला 5.5 इंचावर मार्किंग करायची आहे. आता बघा हा ही मार्किंग आपली बाहेर गेलेली आहे. जर तुम्ही न चेक करता कट करणार तर इथे कपडा कमी जास्त होते. मग ते तुम्ही सेट करता परत आर्मोल मध्ये प्रॉब्लेम होते की नाही, ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स होते. म्हणून ड्राफ्टिंग महत्वाची आहे. एकदम जितकी परफेक्ट तुम्ही ड्राफ्टिंग करणार तितका सुंदर तुमच्या ब्लाउजचा लुक. मी वारंवार सांगते तुम्हाला
ड्राफ्टिंग ही खरंच खूप महत्वाची असते. आता या लाईनला लक्षात ठेवून आणि ही लाईन जशी जात आहे तशी आपल्याला लक्षात ठेवायची आणि इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. या पॉइंटला लक्षात ठेवून आणि ही लाईन जशी जात आहे त्यानुसारच आपल्याला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. ठीक आहे, इथे बॉक्स तयार झालेला आहे. फ्रंट मध्ये आपण क्रॉस गेलो होतो 1.5 इंच, इथे पण 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे आणि आर्महोलचा नवीन शेप आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर हे आपलं मायनस होणार आहे. बघा इथं, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. बघा हे सुद्धा आपलं सगळं मायनस होणार आहे. इथपर्यंत आपली ड्राफ्टिंग झाली आहे. आता आपण पहिले कट करून घेऊ, फिर आपलं मायनस जे शोल्डर करायचं आहे ते करणार आहोत आपण. सगळं आपल्याला कट करायचं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, डार्ट मायनस करायचा आहे. तर हे जी लाईन आहे ती आपल्याला इथे तुम्ही कट करून सुद्धा इथे करू शकता, पण मी ते अशा पद्धतीनेच करते. असं ठेवायचं याच्यावर. बिलकुल या लाईनीवर आहे. बिलकुल ही लाईन खालची जी लाईन आहे ती दिसायला नाही पाहिजे आणि एकदम प्रॉपर कसं करायचं आहे. आणि स्टॅपलरने आपल्याला इथे नवीन शेप आपण एकदम प्रॉपर आलेला. जर कमी जास्त असेल तर तुम्ही इथे बरोबर असा शेप ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, आता आपण हे कट करून घेऊ. आता आपल्याला प्रिन्स कटचा इथे शेप ड्रॉ करायचा आहे. त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. सेंटरवर एक मार्किंग करून घेऊ. परत खालच्या बाजूला आपण 1/2 इंच वर एक लाईन खाली अशी मार्किंग करायची आहे. या मार्किंगला लक्षात ठेवून आपण आता इथं प्रिन्स कटचा शेप ड्रॉ करून घेऊ. थोडंसं खालीवर गेलं तरी चालेल, तर इथे प्रॉपरच आपल्याला शेप ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, आला ना, बिलकुल प्रॉपर असा शेप आलेला आहे. हे बघा झालं, डाट घेतला. सेंटर मध्ये जर तुम्हाला एकदम प्रॉपर असा फिटिंग मध्ये ब्लाउज हवा असेल तर तुम्ही ते सेंटर मध्ये डाट घेऊ शकता. तर घ्यायची इच्छा असेल तर, नाही तर नाही घेतला तरी चालेल. ठीक आहे, कुणाला एकदम प्रॉपर असा मधात शेप हवा असते तर घेऊ शकता. जर तुम्हाला डाट घ्यायचा असेल तर दोन्ही साईडनी तुम्हाला 1.5 इंचाचा असा एक डाट घ्यायचा आहे आणि हा डाट आपल्याला इथे असा मॅच करून घ्यायचा आहे. जर घ्यायचा असेल तर, नाही तर नाही घेतला तरी चालेल. मायनस करून घेऊ. ठीक आहे, आणि इथे स्टॅपलर करून घेऊ. मी घेत नाही, पण तुम्हाला आता सांगण्यासाठी हा डाट घेतलेला आहे मी इथे. ठीक आहे, तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाहीतर नाही घेतला तरीही चालेल. इथपर्यंत झालं. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आता बघा इथे पॉइंट तयार होत आहे, त्याला सुद्धा आपल्याला इथे मायनस करायचा आहे. हे बघा इथे पॉइंट तयार होतात, आपण पॉइंट हा आपण कट करून घेतलेला आहे. जेव्हा आपण कपड्यावर ठेवू तर या साईडला आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची, या साईडला आणि या साईडला. बाकी सगळीकडे आपली शिलाई मार्जिन ऍड आहे. ठीक आहे, तर आता आपलं फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग कम्प्लीट झालेली आहे. तर आपण आता बॅक पार्टची ड्राफ्टिंग कम्प्लीट करून घेऊ. जेव्हा आपले दोन्ही नेक पॅक असते त्यावेळी आपल्याला इथून 1/2 इंच काय करायचं आहे, डाऊन जायचं आहे. आणि ते माइन्स कटचा जो पार्ट आहे तो आपल्याला इथे ठेवायचा आहे. जसं शेप जात आहे त्यानुसार इथे मार्किंग करायची आहे. खालच्या बाजूला पण जसं शेप जात आहे त्यानुसार मार्किंग करायची आहे. त्याच्यामुळे आपला साइड पार्ट हा एकदम परफेक्ट स्टिच होतो. ते लाईनला आपल्याला इथे स्ट्रेट करून घ्यायचं थोडस. आणि इथे सुद्धा आर्महोल जवळ आपल्याला इथे आर्महोलचा शेप आपल्याला एकदम प्रॉपर इथे करून घ्यायचा आहे. आर्महोलचा आपण शेप ड्रॉ करून घेऊ व्यवस्थित. एकदम मॅच झालेला आहे. आता आपण लेंथ बघूया. इथे बघा मार्किंग केली आहे, इथे मेजरिंग टेप ठेवायचा आहे आणि इथून लेंथची मार्किंग करायची आहे. तर आपली बॅक साईडची लेंथ किती आहे, 14 इंच. आपल्याला इथे 1/2 इंच एक्स्ट्रा मिळत आहे. ओके नाही, तर इतकं जरी मिळत असेल एक्स्ट्रा किंवा 1/2 इंच जरी तुम्हाला एक्स्ट्रा मिळत असेल तरी सुद्धा ते प्रॉपर तुमच्या साईज नुसार भेटणार. एकदम प्रॉपर तुमच्या बॉडीला ब्लाऊज एकदम टाईट आणि फिटिंग मध्ये बसणार आहे. जर जास्त मिळत असेल तरी ते सुद्धा एकदम व्यवस्थित आहे. किंवा जर तुम्हाला वाटत नाही लेंथ खूप जास्त कमी होत आहे
इथे चेक करणे गॅप किती आहे, पाऊण इंच. इथे सुद्धा आपल्याला पाऊण इंचावर मार्किंग करायची आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर मी इथे ड्रॉ अशी डॉट डॉट लाईन काढून दाखवते तुम्हाला. आणि आता इथे चेक करू आपण. किती आलाय, 15 इंचावर एक लाईन. ठीक आहे, तुम्ही एवढं पण ठेवू शकता, पण मला इतकं जास्त ठेवायचं नाहीये. मी इथे बरोबर या लाईन नुसारच इथेच मार्किंग करणार आहे, इथे स्ट्रेट या लाईन पासून आणि इथे मॅच करणार आहे. कारण की तुम्ही एकदा अशा शिवून बघा, कारण की कसं आहे ना, जोपर्यंत आपण ब्लाऊजला स्टिच करत नाही, घालून बघत नाही, तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की ही ड्राफ्टिंग बरोबर आहे की कसं काय, हो की नाही. तर तुम्ही एकदा शिवून बघा. जर तुम्हाला वाटतं का नाही लेंथ कमीच होत आहे, तर तुम्ही जेवढं तुम्हाला पाहिजे 1 इंच प्लस करून सुद्धा मार्किंग करू शकता, किंवा इथे जेवढा गॅप आलेला आहे तेवढंच इथे आपण मार्किंग केली तरी पण चालेल. ठीक आहे, क्लिअर आहे. आता हे सगळं आपलं मायनस होत आहे. आता बघा, सध्या ट्रेंडिंग मध्ये खूप सुरू आहे की बॅक साईडला डिझाईन आपल्याला हवी असते, बोट नेक आणि बॅक साईडला डिझाईन. आता कटोरी ब्लाऊज मध्ये पण भरपूर जण समोरून कटोरी ब्लाऊजचा पॅटर्न असते आणि पाठीमागे आपण बोट नेक शिवत आहे. तोही खूप छान दिसते. जर तुम्हाला तशी ड्राफ्टिंग हवी असेल, समोरून कटोरी ब्लाऊज आणि बॅक साईडला बोट नेक, आणि मला सांगा, नक्की आपण तो व्हिडिओ घेऊन येऊ. आणि हो, आणखी एक विचारायचं होतं सगळ्यांना, की आपण एक कटोरी ब्लाऊजची एक सिरीज सुरू करायचा विचार आहे. तर मला जर कमेंट्स आले भरपूर की हो ताई, कटोरी ब्लाऊजची सिरीज सुरू करा, तर मी नक्की ते कटोरी ब्लाऊजची सिरीज सुरू करणार. जितके जास्त कमेंट्स आणि लाईक्स येणार, तर आपण ते सुरुवात करूया. ठीक आहे, की कमेंट्स करा. जर कटोरी ब्लाऊजची सिरीज हवी असेल तर आपण चेस्ट साईड 30 पासून प्लस पर्यंत, 40च्या प्लस पर्यंत आपण कटोरी ब्लाऊजची सिरीज घेऊया. त्याच्यामध्ये प्रत्येक मापानुसार तुम्हाला सांगणार, साईज नुसार त्या तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं मेजरमेंट सांगणार आहे. ठीक आहे, तर कमेंट करा, नक्की कमेंट करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. काही प्रॉब्लेम्स आले असेल किंवा तुम्हाला समजलं नसेल तर मला सांगा. आता हे सगळं आपण कट करून घेऊया. ठीक आहे, इथे तुम्ही कोणतीही डिझाईन बनवू शकता. तुम्हाला जशी आवडेल त्यानुसार तुम्ही इथे डिझाईन बनवू शकता. मग आपला फ्रंट पार्ट पण रेडी आहे, बॅक पार्ट रेडी आहे. फ्रंट पार्ट सुद्धा आपला इथे रेडी आहे. ठीक आहे, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. जर चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.